गणेश नगर नाही या टुर्नामेंटची चीफ मॅनेजर. ॲक्च्युली चेजेस इंडियानी फार चांगला इनिशिएटिव्ह घेतला आहे क्लासिकल टुर्नामेंट मुलांना खेळवण्याचं. क्लासिकल टुर्नामेंट आजकाल फार कमी प्रमाणात झालेले आहे. क्लासिकल टुर्नामेंट खेळण्यासाठी मुलांना वेगळ्या फार लांब लांब जावं लागतं. कुठेतरी क्लासिकल टुर्नामेंट आजकाल 4-5 महिन्यातून एखादीच कुठेतरी खेळायला मिळतं. असंही मी माझं तर असं मत आहे की रेग्युलरली दर महिन्याला एखादी तरी क्लासिकल टुर्नामेंट मुलांनी खेळावी. आणि स्पेशली ही एज कॅटेगरी टुर्नामेंट आहे सगळ्यात महत्त्वाचं. अंडर 6, 8, 10, 12, 14 लहान मुलांना क्लासिकल टुर्नामेंट खेळायला मिळतं. जनरली स्टेट स्कूल किंवा नॅशनल स्कूलशिवाय लहान मुलांसाठी क्लासिकल टुर्नामेंट आजकाल कुठेच होत नाही. तर क्लासिकल टुर्नामेंट ही लहान मुलांना पर्टिक्युलरली खेळण्यासाठी हा जो प्लॅटफॉर्म आहे हा चेजेस इंडियाने खूप चांगल्या पद्धतीने सगळ्यांसाठी केलेला आहे. एक कॅटेगरीतून चॅम्पियनमध्ये राहणारा निखिल सारख्या एका महान प्लेअरबरोबर खेळण्याची संधी मिळत आहे. सगळ्या मुलांच्या उदाहरणाला संधीचा चांगला लाभ द्यावा आणि त्यांनी जास्तीत जास्त प्रयत्न जिंकण्याचा प्रयत्न करावा. मला असं वाटतं की अशा प्रकारची टुर्नामेंट जी रेग्युलरली चेजेस इंडियाने ते अरेंजमेंट पण खूप छान केलेली आहे. तुम्ही जर बघाल तर एका साईडला अंडर 6, अंडर 8, अंडर 8ची मुलं खेळत आहेत. दुसऱ्या बाजूला अंडर 14, अंडर 10ची मुलं खेळत आहेत. त्या बाजूला जर गेले तर अंडर 12ची मुलं खेळत आहेत. तर अशा पद्धतीने ती टुर्नामेंट आयोजित करण्यात आलेली आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने आयोजित केली आहे. माझं असं मत आहे की अशी टुर्नामेंट चेजेस इंडियामध्ये रेग्युलर करतात. Oh